नमस्कार मित्रांनो, वैभव लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदो. श्रावण महिना सुरू झाला की अनेक व्रतवैकल्यांनाही सुरुवात होते. श्रावणात उपवास केल्याने त्याचे उत्तम फळ प्राप्त होते असे म्हणतात. या महिन्यात केलेली भक्ती देवी देवतांकडे लवकर पोचते आणि आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होतात. त्यामुळे अगदी पूर्वीपासून श्रावणामध्ये व्रतवैकल्ये केली जातात. आपण एखाद्या उपवासाची सुरुवात देखील श्रावण महिन्यापासून करू शकतो. असेच एक व्रत आहे ते म्हणजे वैभव लक्ष्मी मातेचे. दर शुक्रवारी केल्या जाणाऱ्या या व्रताची सुरुवात महिन्यापासून केल्यास त्याचे फळ अधिक लाभते. धार्मिक श्रद्धेनुसार शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी वैभव लक्ष्मी व्रताचे पालन केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. दीर्घकाळ प्रलंबित कामं किंवा परीक्षेत येणारे अपयश, घरातील कलह यासाठी वैभव लक्ष्मी व्रत करावे असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. श्रावणात हे व्रत करण्याचे महत्त्व काय, या व्रताचे नियम, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत आणि उद्यापन कसे करायचे ते जाणून घ्या. श्रावण महिना व्रतवैकल्यांचा. धार्मिक मान्यतेनुसार भक्तिभावाने केलेले व्रत वैकल्य मनशांती देतात. म्हणूनच या श्रावण महिन्यात वैभव लक्ष्मी व्रत, मंगळागौर व्रत, श्रावणी सोमवारचे व्रत, एकादशीचे व्रत, नागपंचमीचे व्रत अशा अनेक धार्मिक परंपरा भक्तिभावाने पाळल्या जातात. श्रावणात वैभव लक्ष्मी व्रताचे धार्मिक महत्त्व काय? वैभव लक्ष्मी व्रत हे देवी महालक्ष्मीच्या उपासनेसाठी केले जाणारे लोकप्रिय व्रत मानले जाते. हिंदू धर्मात माता लक्ष्मी या धन, वैभव, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याच्या अधिष्ठात्री देवी मानल्या जातात. त्यामुळे अनेक महिला तसेच पुरुषही श्रद्धेने हे व्रत करतात. अनेक भाविकांच्या श्रद्धेनुसार हे व्रत मनोकामना पूर्ण होण्यासाठी, नोकरी व्यवसायात प्रगती, वैवाहिक जीवनात आनंद, कौटुंबिक ऐक्य आणि मानसिक समाधान मिळवण्यासाठी केले जाते. मात्र या व्रताचा खरा उद्देश केवळ भौतिक समृद्धी नसून देवी लक्ष्मीप्रती भक्ती, सदाचार आणि कृतज्ञतेची भावना जोपासणे हा आहे. हे व्रत केवळ धनप्राप्तीसाठी नसून श्रद्धा, संयम, सातत्य आणि भक्तिभाव वाढवण्याचा मार्ग मानला जातो. वैभव लक्ष्मीचे हे व्रत शुक्रवारीच का करतात? कारण हिंदू धर्मात शुक्रवार हा देवी महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. माता लक्ष्मी या धन, समृद्धी, ऐश्वर्य आणि सौभाग्याच्या अधिष्ठात्री देवी असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्यास विशेष कृपा प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. श्री वैभव लक्ष्मी व्रतासंबंधीचे नियम कोणते आहेत? तर पुरुषांनी हे व्रत केले तर हे व्रत करणाऱ्याने लक्ष्मी मातेवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्रतास सुरुवात करावी. सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिकांनी हे व्रत करावे. तसेच पुरुषांनीही हे व्रत केले तरी त्याचे उत्तम फळ मिळते. हे व्रत 7, 11 किंवा 21 शुक्रवार करावे आणि शेवटच्या दिवशी त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने उद्यापन करावे. हे व्रत कसे करावे? सकाळी लवकर उठून लक्ष्मी मातेचे ध्यान करून 11 किंवा 21 शुक्रवारी व्रत करण्याचा संकल्प करावा. वैभव लक्ष्मीच्या व्रताचे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध होते. मराठी आणि हिंदीमध्ये हे पुस्तक मिळते. बहुतांश महिला या पुस्तकाच्या आधारे व्रत करतात. व्रतास सुरुवात करण्यापूर्वी या पुस्तकातील 8ही लक्ष्मीच्या फोटोंना नमस्कार करावा. तसेच श्रीयंत्रालाही नमस्कार करावा. जर एखाद्या शुक्रवारी काही अडचण आल्यास त्या शुक्रवारी व्रत करावे पण मोजू नये. त्याच्या पुढल्या शुक्रवारी परत व्रत करावे. व्रताच्या दिवशी जास्तीत जास्त जय लक्ष्मी माता असा जप करावा. पूजा विधी. श्री वैभव लक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी कशी करावी? 1. धार्मिक मान्यतेनुसार वैभव लक्ष्मी व्रत अगदी साधे आणि सोपे आहे. शक्यतो सुवासिनीनेच करावयाचे आहे. याला उपवासाची अट नाही. दर शुक्रवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस पूजेस सुरुवात करावी. पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसावे. आपले तोंड पूर्वेकडे करून पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावर थोड्या तांदळाच्या राशीचे वर्तुळ करावे.
मध्ये त्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढावे. अष्टदिशांना हळदी कुंकवाच्या उभ्या रेघा मारलेला जलपूर्ण कलश त्यावर ठेवावा. त्यात नाणे व सुपारी ठेवावी. त्या कलशावर आत पांढरे तांदूळ घातलेली वाटी ठेवावी. त्यात एक दागिना अगर 1 रुपया ठेवावा. कलशाला टेकून तांब्याचे श्रीयंत्र नसल्यास त्याची फ्रेम ठेवावी किंवा फोटो ठेवावा. कलशाच्या डाव्या बाजूस घंटा, उजव्या बाजूस शंख ठेवावा. पाटावर चौरंगावर उजव्या बाजूस थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी. सुपारीच्या डाव्या बाजूस 2 देठाची विड्याची पाने ठेवून त्यावर नाणे, सुपारी असा विडा ठेवावा. चौरंगापुढे रांगोळी काढावी. फुले, दुर्वा, सुगंधी द्रव्ये, उदबत्त्या अर्पण करावी. पंचामृत तयार ठेवावे. समय योग्य ठिकाणी ठेवावी. धूप, उदबत्ती, निरांजन, कर्पूर आरती तयार ठेवावी. यानंतर माता लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा खीर अर्पण करा. आता तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी सुक्ताच्या पठणासह वैभव लक्ष्मी व्रत कथेचे पठण करा. आरती करा आणि नंतर नैवेद्य दाखवा. या मंत्राचा जप करा. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. या रक्तांबुजवासिनी विलासिनी चांडाक्षु तेजस्विनी या रक्तारुधिरांबरा हरिसखी या श्रीमलोदिनी या रत्नाकरमंतना प्रगटिता विष्णुस्वया गेहिनी सामां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती. अशा रीतीने पूजाविधी करावी. त्यानंतर व्रत सोडावे. वैभव लक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन कसे करावे तर लक्ष्मी व्रत केल्याने 7, 11 किंवा 21 शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत पूर्ण भक्ती आणि भावनेने पाळावे. शुक्रवारी उद्यापन पारंपरिक विधीनुसार केले पाहिजे. प्रसादासाठी खीर तयार करावी. दर शुक्रवारी पूजा करतो तशीच पूजा करावी. पूजा झाल्यानंतर देवीसमोर नारळ वाढवावा आणि नंतर कमीत कमी 7 अविवाहित मुलींना किंवा भाग्यवान महिलांना कुंकवाचा तिलक लावा. प्रसाद म्हणून खीर द्यावी. वैभव लक्ष्मी व्रत कथेवरील पुस्तकाची एक प्रत सर्वांना भेट द्यावी. अशा तऱ्हेने उपवासाच्या दिवशी आपल्या प्रकृतीनुसार आहार घ्यावा. आपण उपाशीच राहिले पाहिजे अथवा फराळाचेच खायला हवे असा अट्टहास नसावा. धन्यवाद. श्री लक्ष्मी नमः.